ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नाशिक शहरामधील सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ITI सिग्नल परिसरामध्ये मध्यरात्री तरुणावरती गोळीबार केल्याची घटना घडली आहे। वरुण विजय तिवारी असं गोळीबार झालेल्या जखमी तरुणाचं नाव आहे। त्याला सध्या नाशिकच्या शताब्दी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। शताब्दी रुग्णालयामध्ये गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत। हल्ला करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत। हा गोळीबार नेमका कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप समजू शकलं नाहीये। नमस्कार। काल दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री लेट नाईट सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक ऑरा बार नावाचं एक ठिकाण आहे। त्या ठिकाणी त्या बारच्या खाली एक फायरिंगची घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये यातील जखमी नामे वरुण विजय तिवारी याच्या मांडीमध्ये त्या ठिकाणी एक गोळी लागलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त त्याला काही इंजुरीज आहेत। याबाबत सदरील जो फिर्यादी आहे किंवा सदरील जो जखमी आहे तो हॉस्पिटलला ऍडमिट असून त्याने दिलेल्या जबाबावरून तसेच इतर जे काही पोलिसांना पण मिळालेली काही गोपनीय माहिती आहे तसेच इतर काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती यामधील काही आरोपितांना देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरून फर्दर गुन्हा दाखल करणं आणि पुढची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे। सकृतदर्शनी आता एवढंच आम्हाला सांगता येईल त्याच्यामध्ये की त्या बारमध्ये काहीतरी त्या ठिकाणी नाचण्यावरून किंवा इतर काही तात्कालिक कारणावरून त्या ठिकाणी तो वाद झाला होता आणि त्याचं पर्यवसन या पुढच्या भांडणामध्ये झालेलं आहे असं सकृतदर्शनी सध्या दिसून येते। मात्र त्याच्यामध्ये अधिक आम्ही सखोल तपास त्या ठिकाणी करत आहोत। आतापर्यंत आमच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी 4 जण आहेत। 4 जणांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या बाबतीत अधिक आणखी पुढची पण कारवाई आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। नाही, सध्या तरी आता त्याचं पुढचं फर्दर आम्ही त्यात डिटेल इन्व्हेस्टिगेट करत आहोत की नेमकं कधी ही घटना घडली आणि त्याला कधीपर्यंत परमिशन होती आणि काय होती या सगळ्या बाबतीत आमचा सविस्तर तपास त्या ठिकाणी सुरू आहे। थँक्यू। किरण आहेर, C24 तास, नाशिक।